रामकृष्ण हरी माऊली. आज आम्ही आमच्या पेरूच्या बागेमध्ये कळ्या तोडायला आलोय. पेरूच्या बागेला फुलं लागलेत आणि कुठं कुठं फळं पण आलेत, तर तेच आम्ही तोडायला लागलोय आता. आणि बघा, माझे मामा मामी आहेत आणि आम्ही सगळे आता पेरूच्या बागेमधल्या ज्या छोट्या छोट्या कळ्या आल्यात पेरूच्या झाडांना त्या तोडायला निघालो होतो. मामाची मुलं पण आहेत सोबत. आजचा दिवस पेरूच्या बागेतला खूप सुंदर आणि आठवणीत राहण्यासारखा होता, कारण की आज आम्ही सगळे कामाला लागलो होतो. दिवस मावळायला चालला होता, 5 वाजले होते आणि तरीसुद्धा ऊन भरपूर होतं. आणि आमची पेरूची झाडं देखील किती मोठी झालीत बघा. बागेमध्ये आल्या आल्या लगेच मामींनी पेरूंच्या कळ्या तोडायला चालू केलं होतं. झाडं छोटी आहेत पण त्याला कळ्या भरपूर आल्यात आणि कुठं कुठं तर पेरू पण लागलेत. तर ते कळ्या आणि पेरू काहीच कामाचे नसतात, त्याच्यासाठी आम्ही तोडून घ्यायला लागलोय. अशा कळ्या आहेत बघा त्या. आमचं पेरूच्या बागेतलं कळ्या तोडायचं काम चालू होतं, कळ्या फुलं. आणि पप्पांचं देखील तिकडं काम चालू होतं. गुरांना वैरण घेऊन जायची होती आणि पप्पा आहेत बघा तिकडं गुरांसाठी घास तोडत होते. आणि हा माझ्या मामांचा मुलगा आहे शंभू, तो देखील कळ्या तोडायला आला होता. आणि अशा कळ्या आल्या होत्या बघा झाडांना, त्याच तोडायच्या होत्या. झाड छोटं पण कळ्या भरपूर लागलेत. बागेत हिरव्यागार पानांमागे लागलेल्या छोट्या छोट्या कळ्यांना पाहून मन अगदी आनंदून गेलं होतं. काही ठिकाणी सुंदर फुलं उमलली होती, तर काही ठिकाणी नव्याने लागलेली छोटी फळं दिसत होती. त्या पेरूच्या कळ्या आणि फुलं तोडताना निसर्गाच्या जवळ असल्याची एक वेगळीच शांतता आणि समाधान मिळत होतं. आणि बघा, सगळ्यांचं काम चालू आहे. इकडं मामींचं कळ्या तोडायला चालू आहे, समोर मामा आहेत आणि हे माझं असं सुंदर शेत आहे. आज बागेत काम करताना फक्त कामच नाही झालं, तर सगळ्या कुटुंबासोबत खूप सुंदर वेळही घालवता आला. मामा मामी, मामांची मुलं, आम्ही सगळे हसत खेळत बागेतली कामं करत होतो. एकत्र काम करण्यामध्ये जो आनंद असतो तो शब्दात सांगता येणार नाही. गावाकडचं हे साधं पण मनाला सुख देणारं जीवन खूप खास असतं. पेरूच्या झाडावरची हिरवीगार पानं, थंड वारा, पक्ष्यांचा आवाज आणि मातीचा सुगंध, हे सगळं अनुभवताना मन अगदी प्रसन्न झालं. शहराच्या गोंगाट्यापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले असे क्षण आयुष्यभर आठवणीत राहतात. शेतात किंवा बागेत काम करणं म्हणजे फक्त मेहनत नाही, तर त्या मेहनतीत प्रेम, जिव्हाळा आणि आपलेपणा दडलेला असतो. आज सगळ्यांनी मिळून केलेल्या कामामुळे बाग आणखी सुंदर दिसत होती. आणि आपण स्वतः कष्ट केल्यानंतर मिळणारं समाधान हे खूप मोठं असतं आणि ते आज पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं. बघा, आमच्या घरातले छोटे मेंबर्स देखील बागेतल्या कळ्या तोडण्यात मग्न झालेले आहेत. आणि दिवस मावळायला चालला होता. सूर्य पण किती छान दिसत होता बघा. आणि त्यात हे माझं हिरवगार शेत. अशा छोट्या छोट्या क्षणामध्येच खरं सुख दडलेलं आहे. कुटुंबासोबत निसर्गात घालवलेला प्रत्येक क्षण मनाला आनंद देऊन जातो. आज पेरूच्या बागेत जे काम केलं तो दिवस कायम आठवणीत राहील. हिरवाई, मेहनत, नाती आणि आनंद या सगळ्यांनी भरलेला एक सुंदर दिवस. आमचं काम झाल्यानंतर आम्ही शेतात निवांत बसलो होतो, कारण की वातावरण खूप छान झालं होतं. दिवस मावळला होता, त्याच्यामुळे छान वारं सुटलं होतं आणि माझ्या आईच्या आणि मामांच्या गप्पा चालू होत्या. असे क्षण फक्त गावाकडेच अनुभवायला मिळतात. किती छान आणि प्रसन्न वातावरण झाले बघा. सगळ्यांनी मिळून काम केल्यामुळं आनंद तर मिळालाच, पण बागेतलं काम देखील लवकर झालं होतं. मामा आहेत बघा, आईच्या आणि मामाच्या गप्पा चालू होत्या आणि आम्ही पण निवांत बसलो होतो. आणि छान वाऱ्यात आमच्या पेरूची रोपं कशी डोलतायत बघा. माझ्या शेतातलं वातावरण एकदम प्रसन्न झालं होतं आणि त्यात खूप छान वाटत होतं. अशा ह्या सगळ्या कळ्या आम्ही तोडल्या होत्या बघा पेरूच्या बागेच्या.